दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सणाच्या वक्तृत्वाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सकल जनावरना प्रसन्नतेने चला गाऊया परमात्म्याचे जय गुणगान. मंगल दिन हा आज प्रभूचा सकल जनावरना प्रसन्न परमात्म्याचे जय गुणगान. ही पवित्र मिसा धर्मग्रामातील लोकांच्या बरेपणासाठी आपण अर्पण करत आहोत. त्याचप्रमाणे स्वर्गवासी बावतीस देगोदमेल, स्वर्गवासी सायमन फिलिप दिब्रिटो, स्वर्गवासी निकिता प्रियम फर्नांडिस, स्वर्गवासी बेंजामिन सिल्वेस्टर रॉड्रिक्स, स्वर्गवासी विन्सेंट लुईस डिमॉन्टी, स्वर्गवासी फिलोमिना एलिस रुमाव, स्वर्गवासी ॲलेक्स जॉन कोरिया यांची महिन्याची मिसा, स्वर्गवासी सायमन दोमिंग मोत यांची वार्षिक मिसा आपण अर्पण करत आहोत. त्याचप्रमाणे जे आपले बंधू भगिनी वाढदिवस साजरा करत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आपले बंधू भगिनी आजारी आहेत, हॉस्पिटल्समध्ये आहेत, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, त्या सगळ्यांची आपण या पवित्र मिसा बलिदानात आठवण करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना जीवनाचं गुपित आणि रहस्य समजून सांगत आहेत. आपल्या जीवनाचं रहस्य नक्की कशामध्ये दडलेलं आहे? माणसाला मोठं व्हायचं असते, माणसाला यशस्वी व्हायचं असते, परंतु हा प्रवास करत असताना परमेश्वराने जे गुण आपल्याला दिलेले आहेत, जे सुवार्थिक मूल्य दिलेले आहे, ते जपणे फार गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं पाचारण स्वीकारू शकतो आणि विश्वासूपणे ते जगू शकतो. ही पात्रता आपल्याला समजावी, ही योग्यता आपल्या अंगी यावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. म्हणून क्षणभर शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगाईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध.
म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनान देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित्य. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगण धना परमेश्वर को खरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. वैसल्या पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसेश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनान देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. नास्तिक आपणास म्हणतात,
नीतिमान मनुष्य आपल्याला त्रास देतो, आपल्या जीवाचा धिक्कार करतो, कायद्याच्या उल्लंघनाबद्दल आपली खरडपट्टी काढतो. आम्ही परंपरेविरुद्ध असल्याचा आरोप करतो, म्हणून आपण त्याच्या मार्गात दबा धरून बसूया. त्याचे शब्द खरे आहेत की काय ते पाहूया, त्याचा अंत कसा होतो ते बघूया. जर सद्गुणी मनुष्य देवाचा पुत्र असेल तर देव त्याची बाजू घेईल आणि त्याच्या शत्रूंच्या तावडीतून त्याची सुटका करील. त्याचा निष्ठुरतेने छळ करून त्याच्या सभ्यतेची व सहनशीलतेची परीक्षा पाहूया. प्रभू माझे रक्षण करील असे तो म्हणतो, तेव्हा आपण त्याला लाजीरवाणा मृत्यूदंड देऊया. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर आहे की प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नाम सामर्थ्याने मला तार, आपल्या शक्तीने मला न्याय दे. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या शब्दांकडे कान दे. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. कारण गर्विष्ठ लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत, निष्ठुर लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. पहा, देव माझा सहाय्य करता आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे. मी आनंदाने तुला यज्ञ बली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. याकोबाचे पत्र यातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. जेथे मत्सर आणि तत पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था आणि प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया आणि सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निष्कपट असे आहे. पण शांती करण्यासाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशावरून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही हाव धरता पण तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही घात करू पाहता. तुम्ही लोभाने त्याच्या अगदी पाठीशी लागता, तरी ते तुमच्या पदरात पडत नाही. मग तुम्ही भांडता व लढता, तरीही तुम्हाला ते मिळत नाहीच, कारण तुम्ही ते देवाजवळ मागत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे आपल्या चैनीकरिता मागता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्कच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून निघून गालिलामधून चालले होते आणि ते कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारावयास ते भ्याले. पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरी असता त्याने शिष्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होतात? पण ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. येशूने बसून त्या 12 जणांस बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छितो तर त्याने सर्वांचा शेवट व सेवक झाले पाहिजे. मग त्याने एका बालकास घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून येशू म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बालकापैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. प्रभू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संस्कृतमध्ये एक सुंदर विचार आहे. श्रद्धा ज्ञान दताती, नम्रता मान दताती, योग्यता स्थान दताती. जर श्रद्धा असेल तर आपल्याला चांगलं आणि भरभरून ज्ञान मिळणार आहे. आणि म्हणूनच आपली श्रद्धा, आपला विश्वास आपल्या शिक्षकांवर असतो, आपल्या गुरुवर्यांवर असतो, जेणेकरून त्यांच्यातून मिळणारं जे शिक्षण आहे ते आपल्याला ज्ञान वाढवेल, ही आपण श्रद्धा प्रकट करतो. जर माणसाकडे नम्रता नसेल तर आपले जे सगळे सद्गुण आहेत ते अयशस्वी होतील. म्हणूनच नम्रता ही सर्व गुणांची आई, जननी आहे. आणि नम्रतेमध्ये माणूस हा फुलत असतो, वाढत असतो. आणि ही नम्रतेचा गुणधर्म परमेश्वराने आपल्यामध्ये निर्माण केलेला आहे. त्याचा सराव आणि प्रॅक्टिस करणे फार गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे योग्यतेनुसार आपल्याला आपलं स्थान मिळत असते. जी व्यक्ती ज्या पात्रतेची आहे त्या पात्रतेनुसार त्या व्यक्तीला ते स्थान दिलं जातं. परंतु ते स्थान यशस्वी करण्यासाठी त्या व्यक्तीकडे श्रद्धा आणि नम्रता असणे फार गरजेचं आहे. एका राज्यामध्ये एका राजाने फार मोठी सभा बोलवली आणि राजाने सांगितलं की आपल्या राज्यातील जे सन्मान देण्यासाठी जे श्रेष्ठ व्यक्ती आहे त्यांना आपण बोलवूया आणि त्यांची एक यादी तयार करूया. राज्यातील जे नामांकित व्यक्ती होते त्यांची यादी तयार झाली, पण सरतेशेवटी जी शेवटची यादी होती त्याच्यामध्ये फक्त 4 व्यक्तींची नावं होती. तर त्याच्यातील पहिली व्यक्ती ही दानशूर, धनाढ्य, श्रीमंत व्यक्ती, परंतु तिने आपला पैसा हा गोरगरिबांसाठी वापरला म्हणून ती सन्मानासाठी पात्र होती, अशी पहिली व्यक्ती होती. दुसरी व्यक्ती जी वैद्य होती, डॉक्टर होती, त्याने आपल्या औषध उपचाराद्वारे गरिबांची आणि जे गरजू आजारी व्यक्ती आहेत त्यांची सेवा शुश्रूषा केली होती आणि म्हणून ती सन्मानासाठी पात्र होती. तिसरी व्यक्ती ही न्यायाधीश होती. न्याय देणे, निर्णय घेणे हा त्याचा हुद्दा होता, पेशा होता, पद होतं. परंतु या न्यायाधीशाने आपल्या निर्णयाद्वारे आणि चांगल्या अभ्यासाद्वारे सुज्ञतेने त्याने लोकांना न्याय दिलेला होता. कोणावर अत्याचार केला नव्हता, परंतु तो न्यायाने वागला होता. मग अशा न्यायाधीशाची देखील नाव त्या यादीमध्ये होतं. म्हणजे अशी 3 नामांकित व्यक्ती समोर होते आणि राजाची नजर एका स्त्रीवर पडली, त्या अबला महिलेवर पडली. आणि ती अबला जी महिला होती तिच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की या
तिन्ही व्यक्तींच्या समोर ती टिकेल म्हणून, कारण ती त्यांच्यासमोर फिकी होती. तिचा पेहराव साधा होता, तिचं राहणीमान साधं होतं आणि त्यांच्यामध्ये ती उठून दिसत नव्हती, ती फिकी पडलेली होती जणू काही. परंतु तिच्यामध्ये एक कमालीचा आत्मविश्वास होता. तिच्या चेहऱ्यावर प्रेम हे झळकत होतं, प्रीतीचा प्रकाश जणू काही तिच्यावर पडलेला होता आणि त्याचप्रमाणे तिच्या डोळ्यामध्ये समजूतदारपणा दिसत होता. अशा वेळेस महाराजाने आपल्या सेवकांना विचारलं की ही बाई कोण आहे. तेव्हा महाराजांना समजलं आणि महाराजांना सांगण्यात आलं की ही बाई जे श्रीमंत व्यक्ती आहे, जो वैद्य आहे आणि जो न्यायाधीश आहे, त्यांची शिक्षिका आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, नम्रता ही आपल्या सर्व गुणांची शिक्षिका आहे. नम्रता जर माणसामध्ये नसेल तर माणसाला जे काही मिळालेलं आहे ते सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून आपला पैसा, आपली प्रतिष्ठा, आपला हुद्दा, आपलं पद यांच्यापेक्षाही सगळ्यात महान जे आहे ते म्हणजे नम्रता आणि आपली सेवावृत्ती. आणि ही नम्रता आपण धारण करावी, ही सेवावृत्ती आपल्यामध्ये असावी म्हणून प्रभू आपल्याला जणू काही पाचारण करत आहे. नम्र असणे म्हणजे भीतीने जीवन जगणे का? नम्र असणे म्हणजे नकारात्मक विचारसरणी धारण करणे का? नम्र असणे म्हणजे न्यूनगंड असणे का? नाही. नम्रता म्हणजेच परमेश्वराने ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला फुलवलेलं आहे त्या गोष्टीचा आपण अहंकार न बाळगता, गर्विष्ठपणा न दाखवता, गर्व न बाळगता आपल्याला नम्रतेने आणि सुज्ञतेने जीवन जगायचं आहे. आजचं जे शुभ वर्तमान आहे ते आपण पाहिलं आणि ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे, परंतु त्यांची नजर आणि त्यांचे विचार हे वेगळ्या ठिकाणी आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांना ठाऊक आहे की नक्की त्यांच्यामध्ये काय चर्चा चालू आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिकवणुकीतून, प्रवचनाद्वारे आणि चमत्काराद्वारे त्यांचं नाव लौकिक झालेलं होतं. सर्वत्र येशू ख्रिस्ताची गाथा जणू काय गायली जात होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची गाजावाजा होत होती. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आता राज्य स्थापन करणार आहे आणि या राज्यामध्ये नक्की आपली भूमिका काय आहे याविषयी चर्चा करत होते. प्रभू येशूला माहीत होतं की शिष्यत्व हे कशासाठी आहे, पाचारण हे कशासाठी. आपली श्रद्धा ही परमेश्वरावर आहे, त्याच्या योजना हे पूर्ण करण्यासाठी, त्याच्या इच्छा या प्रमाण मांडण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला एक शिस्त, एक पद्धत जीवनामध्ये अवलंबवण्यासाठी आहे. कारण आपला जीव आणि आपलं जे जीवन आहे त्यागमय असलं पाहिजे. आपल्याला सेवा करण्यासाठी बोलवलेलं आहे हे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शिकवत आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आपली योग्यता, आपली पात्रता जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर आपल्या ठाई नम्रता असणे फार गरजेचं आहे. याचं सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देत आहे. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात शेवट आणि सेवक झालं पाहिजे. सगळ्यात शेवट आणि सेवक होणे म्हणजे काय, जर आपल्या घरी पाहुणे आले किंवा एखादा लग्न समारंभ असलं तर आपण पाहुण्यांच्या अगोदर जेवतो का? पाहुण्यांचा आपण पाहुणचार करतो. सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर आपण जेवत असतो. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जे पाहुणे आहेत, मग आपल्या जीवनातले पाहुणे कोण? आपण कोणाचे सेवक आहोत? जे गोरगरीब आहेत, जे रंजले गांजले आहेत, जे दलित आहेत, जे बालकांसारखे आहेत. बालकांची उपमा देण्यात आलेली आहे, कारण बालक हे स्वतःहून काही करू शकत नाही. बालक हे अवलंबून असते, बालका हे कमजोर असते, अपात्र असते. त्यांची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की खरा सेवक कोण आणि खरं मोठेपणा कशामध्ये दडलेला आहे. जर तुम्हाला सेवा करायची असेल तर आपल्याला नम्रता आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार चालावं लागेल. म्हणून जेव्हा एखाद्या झाडाला भरपूर फळं आलेली असतात बघा, तेव्हा त्यांची फांदी ही जमिनीकडे झुकलेली असते. म्हणजे जेवढा माणूस मोठा आपल्या शिक्षणाने, आपल्या श्रीमंतीने, आपल्या प्रतिष्ठेने, तेवढा माणूस हा नम्र आणि विनम्र असला पाहिजे. परंतु हे करत असताना आपल्या जीवनामध्ये भरपूर आव्हानं आहेत. हे पहिलं वाचन आणि दुसरं वाचन आपल्याला समजावून सांगत आहे. कारण सभ्यतेची तुमची परीक्षा घेतली जाईल, तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाईल. एखादा चांगला व्यक्ती चर्चमध्ये कार्य करत असेल, गावामध्ये कार्य करत असेल, समाजामध्ये कार्य करत असते, परंतु त्यांच्या सभ्यतेची आणि सहनशीलतेची देखील परीक्षा घेतली जाते.
त्यांच्या जीवनामध्ये अडथळे येतात आणि अडथळे उपस्थित केले जातात, पण अशा परिस्थितीमध्ये आपण परमेश्वरावर असलेली श्रद्धा कदापि ढळू देऊ नये. आपल्यामध्ये असलेले नम्रतेचा जो गुण आहे कदापिही दूर करू नये. पण आपली पात्रता हा परमेश्वर ठरवणार आहे, ही माणसं ठरवणार नाहीत, परमेश्वर ठरवणार आहे. तो मोठेपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. त्याचप्रमाणे च्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे की नक्की आपण काय मागतो परमेश्वराकडे. आपल्याला स्वतःची जाण आणि परमेश्वराची इच्छा याच्यातला फरक समजला पाहिजे. जे मागतो आहे ते योग्यतेचं मागतो आहे की अयोग्यतेचे मागतो आहे. आपला स्वभाव हा कशासाठी आहे, तट आणि मत्सर याद्वारे फूट पाडण्यासाठी आहे की आपल्याला जोडण्यासाठी हा स्वभाव दिलेला आहे. आणि आपली सेवा ही नक्की कशासाठी आहे, निस्वार्थपणे निष्कपटपणे करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपण परमेश्वराच्या इच्छाप्रमाणे मांडण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अलीकडेच आपण आपल्या चर्चेसमध्ये धर्मप्रांतामध्ये सर्वत्र की जे सेवक नेते आहे यांची मोहीम आणि त्यांना विशेष असं शिक्षण देण्यात आलं. आणि हे शिक्षण कशासाठी आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या ख्रिस्त सभेमध्ये आपल्या गावामध्ये परिवारामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल आणि ते देता येईल. याचा मुख्य उद्देश म्हणजे ख्रिस्त सभेची एक रचना आहे. ही रचना जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतली तर ख्रिस्त सभेमध्ये कुठल्याही प्रकारची अंधाधुंदी किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होणार नाही. परंतु ही सेवावृत्ती होण्यासाठी आपल्याकडे नम्रता असली पाहिजे. मी करणार नाही, माझ्याकडे वेळ नाही, हे मी करू शकत नाही, ही माझी पात्रता नाही, ठीक आहे. परंतु जर आपल्याला निवडलेलं असेल आणि त्यामध्ये आपण पाहतो की देवाचं कार्य करण्यासाठी मला थोडा वेळ काढायचा असेल तर आपल्या हृदयातून ही नम्रता प्रकट झाली पाहिजे की मग आपण चांगल्या प्रकारे ख्रिस्त सभेमध्ये कार्य करू शकतो. आपल्या ख्रिस्त सभेमध्ये भरपूर संघटना आहेत. आपण इकडे जातो तिकडे जातो सेवा करण्यासाठी. आपण सेवा करण्याची संधी आपल्या दारात असताना आपण भलत्या ठिकाणी जातो का? कारण आपला हेतू हा वेगळा आहे, आपलं विचार हे वेगळे आहेत. येथे प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्या मनाची स्कॅनिंग करून सांगत असताना ज्या शिष्यांना सांगितलं की मोठेपणा कशामध्ये दडलेला आहे, मोठेपणा सेवा करण्यामध्ये, आपल्या नावाचा गाजावाजा करण्यासाठी नाही आहे. म्हणूनच आपण काही लोक आपण बघतो की शांत चित्ताने आणि नम्रतेने आपला जीवनाचा व्यवहार करत असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचं कार्य करत असतात. ही नम्रता आपल्याकडे अनेक लोकांमध्ये आहे. काहीकांचं स्वराज्य असते, परंतु आपल्या जीवनामध्ये देवराज्य असलं पाहिजे. आपल्या जीवनात जर देवाचं गौरव नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. म्हणून आपली श्रद्धा ही प्रभूवर असली पाहिजे, त्याच्या शिकवणुकीवर असली पाहिजे. आपली नम्रता ही प्रभू ठाई असली पाहिजे. आणि योग्यता जर प्राप्त करून घ्यायची असेल, मोठेपणा दाखवायचं असेल, जे प्रभूचं पाचारण आहे ते स्वीकारूया आणि प्रभूचा गौरव प्रभूच्या राज्यामध्ये करण्यासाठी स्वतःला सज्ज करूया. आमेन. आपण आपली ख्रिस्ती श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झालेले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या युगाने कुमारी मरीपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिली. पोंती पिलाताच्या अंदाणीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र या सहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यामार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्याचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. आपलं उत्तर आहे,
हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताचा संदेश देणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स, सर्व कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व त्यातून त्यांनी पवित्र जीवन जगावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशातील राजकीय, सामाजिक व धार्मिक नेत्यांनी प्रामाणिकपणे जीवन जगून लोकांच्या हितासाठी कार्य करावे व त्याद्वारे आपल्या देशाची प्रगती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील जे आजारी, दुःखी, कष्टी आहेत अशा सर्वांना ईश्वरी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे व जे पुरात, वादळ वाऱ्यात सापडले आहेत त्यांना आपल्या परीने आपण मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हरवलेल्या मेंढरांप्रमाणे जे कोकरू आपल्या कुटुंबियांपासून दूर गेलेले आहेत व जे ख्रिस्त सभेतून वाट चुकून भरकटलेले आहेत अशांना परमेश्वराचा प्रकाश व सुकर मार्ग दिसावा व परत ते आपल्या कुटुंबियासमवेत असावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण वैयक्तिक गरजांसाठी, आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वर, या सर्व विनंत्या तुझ्या चरणाशी आलेल्या आहेत. तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांना उत्तर दे आणि तुझ्या योजनेमध्ये योग्यतेची प्रार्थना प्रस्थापित करण्यासाठी, प्रमाण मांडण्यासाठी आम्हाला तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. अर्पण गीत. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी धीरे झेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी धीरे झेलून प्रेमाने. तुझ्या सामोरे येण्यास लायक नसे मी प्रभू, चरण लाभो पावरा. आस मनी प्रभू, स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊ, आमच्या व त्याच्या ख्रिस्त समुदायाचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत. यांच्या दयेने स्वीकार कर. ही दाणे आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे. आपल्या क्रूसाने व पुनरुत्थानाने त्याने आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि
निवडक वंश, राजशाही याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून तू आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्याचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गांत जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाणे घेऊन तुझ्या जवळ आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त संस्कारविधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्रांनी आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांची तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, विजयी रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो.
हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा बळी साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि तुझ्या पुत्राने मिळवलेली सारी प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्तबेला तुझ्यावरील श्रद्धे दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबियांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. सर्व मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण एकत्र प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हार का परमेश को करा सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हार का परमेश को करा सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हार का परमेश को करा शांती वर्षाव करा प्रभु वरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभू, तू माझ्या आत्म्याशिवाय कमी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात
मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मम द्यावे. मोठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. काट्यामधुनी मार्गक्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. काट्यामधुनी मार्गक्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. सद्गुण माझे वेगीत घेण्या, सद्गुण माझे वेगीत घेण्या. पाप तिमिर मम दूर करण्या, दूर करण्या. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे. मोठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत योसेफा, हे धन्य कुमारी मरीच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरीने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया व धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमेन. हे संत योसेफ, आम्हासाठी विनंती कर. काही सूचना. दृढीकरणाचे 2 वर्षाचे क्लासेस सुरू आहेत. 2020 बॅच म्हणजेच जे आता 12वीला गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे वर्ग दर मंगळवारी व गुरुवारी होत असतात. तसेच 2021 बॅच म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी 11वीला ॲडमिशन घेत आहेत अशांचे वर्ग दर बुधवारी संध्याकाळी 7 वाजता होत असतात. पालकांना विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना कृपया या वर्गामध्ये हजर राहण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्यावी. आपणास स्मरण करून दिलं जात आहे की 27 सप्टेंबर संत विन्सेंट डी पॉल संघटनेचा सण. ह्यावर्षी नंदाखाल कॉन्फरन्सला संत विन्सेंट डी पॉल संघटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. संत विन्सेंट डी पॉल संघटना दानशीर लोकांच्या देणग्यांद्वारे गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात आणि म्हणून सर्व देणगीदारांना नम्र विनंती आहे की या 50व्या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या संत विन्सेंट डी पॉल कॉन्फरन्ससाठी देणगी द्यावी. आपली देणगी
आपण चर्च कार्यालयामध्ये देऊ शकता. त्याचप्रमाणे जर आपल्याला चर्चसाठी देणगी द्यायची असेल ती देखील आपण चर्च कार्यालयामध्ये देऊ शकता. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या नंदाखाल धर्मग्रामातील 2 तलाव गाव परिवारातील राजेश डिमेलो व ब्लॉसम डिमेलो ह्यांची कन्या झील राजेश डिमेलो हिची अंडर-19 मुंबई महिला संघामधून दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. झील गेल्या वर्षी देखील याच संघामध्ये निवडली गेली होती आणि तिने अष्टपैलू कामगिरी बजावलेली होती. मुंबई महिला क्रिकेट संघामध्ये ती यावर्षी दुसऱ्यांदा खेळत आहे. आपल्या सर्वांतर्फे झीलचे व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन व झीलच्या या पुढील सामन्यांसाठी आपणा सर्वांतर्फे तिला प्रार्थनामय शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर झील, गो अहेड, वी आर प्रेइंग फॉर यू. त्याचप्रमाणे नंदाखाल गाव परिवारातील नंदाखाल धर्मग्रामातील बावखाल गाव परिवारातील सध्या वास्तव्य मेढे येथील कुमार रियॉन बर्नर्ड व विजया लोपिस ह्यांचा मुलगा ह्याला राष्ट्रीय पातळीवर सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कराटे यामध्ये मिळालेला आहे. त्याचं देखील व त्याच्या कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन. रियॉन, वी आर प्राऊड ऑफ यू. गो अहेड, आवर ब्लेसिंग्स अँड प्रेयर्स आर विथ यू. गॉड ब्लेस यू. अंतिम गीत. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया. कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु.